तुमच्या मीटिंग मध्ये एकदा ठरलं ना कोणाकोणाची पंगत कधी बास, पुन्हा त्याचा उच्चार सुद्धा करू नका. महाराज तुमचं 1 नंबरचं पुण्य होईल आणि ते तुमच्या कामाचं. बरोबर आहे का? म्हणून पाप आत्मके पापा नरका नाही जाय, पुण्य आत्मके पापा स्वर्ग नाही जाय, आणि माझे जे पावते ते शुद्ध पुण्य. मला प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्याला शुद्ध पुण्य लागेल. लाईट गेली काय? अरे आवाज वाढून थोडा, माईचा तोंड घालू काय ते गायकासारखं मी. हा ना, मग आपण कोणतं पुण्य केलं पाहिजे? शुद्ध पुण्य केलं पाहिजे. आणि ह्या शुद्ध पुण्याने आपलं अंतकरण पवित्र होतं, शुद्ध होतं, आणि महाराज कोणालाही ज्ञान प्राप्त होतं. इथं जातीचा वर्णाचा कसलाही संबंध नाही. असे अनुषंगाने संत विचार आपल्या ठिकाणी रुजावत असेल, आपली पुढची पिढी लेकरं बाळ जर चांगले सुसंस्कारित व्हावं वाटत असेल तर तुम्ही रोज गावामध्ये ह्या गोष्टी ज्ञानेश्वरीचं गाथ्याचं पारायण क्रमाने सुरू केलं पाहिजे. आणि झालं तर हरिपाठ, महिला मंडळी कव्हायना पण हरिपाठ घ्यायला, पण त्या हरिपाठाच्या वेळी तिकडं हरिपाठ घ्यायच्यात घरात बसून, दारात बसतात. ये ना ग गंगा सगोबाई, ये ना काय करतीस? आमची सून अशी करीत होती. तुमची तर नसतं करीत मला वाटतं. काय केलं पाहिजे? त्याला येत नाही त्यांनी नामस्मरण कंपल्सरी केलं पाहिजे. अर्धा तास तरी माळ घेऊन जप करीत बसायचं. म्हातारे हो, नाही तर आता येऊन टचूनच आपल्या माग कधी जाईल सांगता येणार नाही. मग कामाला तेवढंच येईल, दुसरं काही येणार नाही. म्हणून सावध होऊन भजन करा, भगवंताची शरणागती, त्याच्याकडे करुणा मागा. मला दुसरं कोणालाही काही मागू नका. आणि कोणताही देव ह्या जगातला देत नाही असं ठाम सांगतो मी. आणि देत असेल तर मला सुद्धा 2-3 कोटीची गरज आहे असं तुमच्याकडे तर सांगा मला. त्याला काय नवस करावा लागतो तसा नवस करू आपण. आता ते देईन तर नंतर फेडायचं ना, ते नंतर बघू. पण असं कोणाजवळ माहिती तर द्या, जाऊ आपण त्याच्यात. इतकं समाजाला चुक्या बनवतात लोक आज धर्माच्या नावाखाली. कधी समाज चांगला होईल? कारण पैसे यांचे, फोटो आमचे. कोणाचे पैसे येते? यांचे फोटो आमचे. का समजा व्यवहार तरी समजावं ना, किमान परमार्थ नका समजायला, पण व्यवहार तरी समजावं. म्हणून चांगलं आहे तुम्ही एवढा जपलेला. निश्चित तुमचं कुठेतरी पुण्य होतं. एवढ्या झटक्यामध्ये नेला मला खरंच तुमचं त्याच्याविषयी जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. बोला चरित्र ते उच्चारावं. चरित्र ते उच्चारावे केले गोकुळामध्ये रूढ अर्थाने गो नाम इंद्रिय, कुळ म्हणजे समुदाय. ज्या ठिकाणी इंद्रियाचा समुदाय राहतो त्याला गोकुळ म्हणतात. म्हणजे इंद्रिय कुठे आहेत? आपल्या त्या देहात येत ना. आणि या देहामध्ये
त्या इंद्रियाच्या माध्यमातून शुद्ध जर झालं तर देव काय होतो, साक्षात्कार करतो किंवा देव येऊन राहतो, असं तो गोवरा म्हणतात. बरं, ह्या देहामध्ये म्हणजे ह्या अंतःकरणामध्ये जर देव प्रगट झाला, साक्षात्कार झाला, तर मला तू देहावर राहतो. मग तसंच काय चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. आता गोकुळामध्ये भगवंतांनी काय काय चरित्र केलं महाराज. आता ह्या गोकुळामध्ये काय चरित्र करतो तो, ह्या देहरूपी गोकुळामध्ये कोणतं चरित्र करतो महाराज तो, त्याला सकामतेकडे जाऊ देतो का, काम क्रोध लोभ मद मस्तर दंभ यांना राहू देतो का. आणि त्या गोकुळामध्ये त्यावेळेस भगवंत जन्माला आले. काय झाला, कृष्ण गोकुळी जन्माला कृष्ण गोकुळी जन्माला. कमन पोट घालतो बोलतो, राहून दे आवाज तर राहून दे. आम्हाला दिवसातून 2दा 4दा बोलावं लागत, एवढं मायकात तोंड घालायला जमत नाही. कृष्ण गोकुळी जन्माला, दुष्टा जळकाप सुटला महाराज. भगवंताचा अवतार झाला. हे दुष्ट असे असणारे विकार काम क्रोध लोभ हे राहत नाही. आणि असा भगवंताचा अवतार त्या गोकुळामध्ये झाला. आणि अवतार झाल्यानंतर भगवंत जन्माला तिथल्या लोकांनी काय काय केलं, गुडिया पताका त्वरणे काय करतात, बुढ्या तोरणे उभारते. महाराज सत्यामध्ये सुद्धा या प्रमाणाच्या अनुषंगाने प्रत्येक घरावर गुढी पाहिजे. 7 दिवस काला होईपर्यंत गुढी ठेवली पाहिजे, प्रत्येक घरावर गुढी पाहिजे. कारण आज सप्ताह म्हणलं की देव असतात आणि संतही असतात. अव्यक्त रूपाने इथं सगळे संत असतात आणि इथं तर साक्षात हनुमंतराय ज्यांच्या एवढा दुसरा मोठा श्रवण करणारा भक्त आहे का कोणी, बाकीचे बोलणारे, पण हे काय म्हणून काय पाहिजे, आपल्या घरात बुढ्या पाहिजे, तोरणं पाहिजे, घरापुढं सारवलं पाहिजे, सडा टाकला पाहिजे, रांगोळ्या काढल्या पाहिजे. ते राहिलं नाही, आता उल्हास नाही राहिला माझा, फक्त याच्यावर नाही ठीक असत. काय खायला बनवायचं, तुमच्या पंक्तीला काय, तुमच्या पंक्तीला काय, माल काय नेमका गोड
बस. काही खात्याची निष्ठाच होती. म्हणून आपल्या जीवनामध्ये हा महाराज आपला हा पेरणीचा काळ कोणता काही लाभाचा हा काळ अवघे विचार पार किती करा असा लाभाचा काळ आहे. आणि लाभाच्या काळामध्ये कोणीही बेसावध राहू. मग अशा त्या गोपी भगवंताचा अवतार झाला, त्यांना आनंद झाला. आणि मग त्या काय करतात, नंदाच्या घरात जातात. काय घेऊन जात्या? नंदाच्या घरात नंदाच्या पुढे गेली गाडी मागा वाने भरोलिया ताटी नंदनी अशा त्या गोपी नंदाच्या घराकड हे साहित्य घेऊन पळू लागल्या. आणि मग त्याच वेळेस नंद बाबाने आपला तो खजिना असणारा मुलाच्या आनंदामध्ये उघडा केला आणि कोणाला काय घ्यायचं ते घेऊन जाणार. असा त्या गोकुळामध्ये आनंद झाला. आणि मथुरेमध्ये शोक कळा बसला. मग त्या ठिकाणी तातडीची मीटिंग चालू झाली की हा ना त्या चालू हिरान मध्ये काय चालू झालं महाराज, शोक काळा पसरले कंसाची. आणि मग त्यावेळेस मोठमोठे कॅबिनेट मंत्री बोलवले. तेवढ्यात पुतना आली. पुतना म्हणजे तुम्ही काळजी करू नका, एवढं मुलगा 4 दिवसाचं मी मारून येते त्याला, तुम्ही मस्त जेवण बिवण करून झोपा म्हणली. रात्री जागरण झाले तुमचं. महाराज पुतना निघाल्यानंतर महाराज ती अशी अनेक रूप घ्यायची आणि अनेक रूप घेऊन वाड्या वस्ती घराघरातले लहान बालक 8 दिवसाच्या आतले सगळे मारले महाराज. त्याच्यानंतर यशोदेच्या वाड्यामध्ये आली, गोकुळात आली. आणि गोकुळात आल्यानंतर तिला जेव्हा पाहिलं पोरांनी लोकांनी, जशी देवांगाना अप्सरासारखी ती दिसत होती. म्हणलं हे पाखरू आलं पुढं, एवढी सुंदर, हे देवाचीच कोणतरी आहे. म्हणून ती गेली आणि यशोदेला म्हणती, यशोदे अरे तुला मुलगा झाला, मी तुझी बहीण आहे आणि मी हे त्याला हे साखळी कमरपटा काय नो सगळं हातकाड्या पायकाड्या काय असेल ते सामान घेऊन आले, कपडे ते घेऊन आले. आता यशोदा म्हणजे आता मला तर कुणी बहीण नाही, पण ठीक आहे आता आली तर हिला चहा पाणी करणं गरजे. कुठे म्हणे मुलगा कुठे म्हणले ते झोपलाय. आता झोपला म्हणल्यानंतर ही जरा गप झाली आणि यशोदा उठली, म्हणले चहा पाणी करा म्हणून घरात गेली. आता घरात गेल्यानंतर हे म्हणला पहिलेच गिरायचे ना आपण झोपून जमत नाही. ते थोडंसं रडायला लागलं. ती म्हणजे जागच आहे ना. आता उठली गेली. मला घेतलं बा लहानाला घेतलं. लहानाला घेतल्यानंतर मला स्तनाला लावलं. भगवान शंकराचं ध्यान केलं. 20 प्यायचा अभ्यास त्यांना यांना नाही, यांना दोन्ही खायचा अभ्यास पण 2 नाही का हे लक्षात घ्या. भगवान शंकर आणि भगवान विष्णू हे 2 नाही, हे लक्षात घ्या. आपण भेद करतो, उपासना वेगळ्या करतो आणि भावही वेगळा करतो. म्हणून आपल्या ठिकाणी व्याभिचार नावाचे भक्तीचा दोष असतो. आणि व्याभिचारी भक्तीचा दोष असेल तर त्याला कुणीही स्वीकारत नाही, देव सुद्धा स्वीकारत नाही. मग तिने स्तनाला लावलं. हा पहिलं 20 पेला दूध पेला, कारण त्रेतायुगात दूध होतं. वामन अवतार होतं. रत्नमाला बळीची बहीण होती,
आणि त्यावेळेस ते असताना दूध आलं त्या वामन बटुकाला पाहून की असा मुलगा असता तर मी स्तनाला लावला पाहत असतो. त्यावेळेस दूध आलेलं होतं. पण देवाने सांगितलं आता नाही पेणार तो जो पारिवागात ती. ही पुतना कोण होती दुसरी? ही रत्नमाला बळीची बहीण होती. दूध प्याला आणि मग प्राण प्यायला लागल्यावर मात्र सोड 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 ऋषिकेशी सोड सोड ऋषिकेशी म्हणला मी कोणाला धरीतच नाही, धरलं तर सोडत. भगवंताने तिचा प्राणही पेली, प्राण पेला आणि प्राण पेल्यानंतर भली ती 48 किलोमीटर लंबीची दंबी पडली. धडा किती झाड झुड बगीचे खलास केले आणि त्याच वेळेस मग सगळं गोकुळ धावलं आणि पाहिलं की लाला आल्यापासून सारख्या आपल्या ठिकाणी विघ्न येत आहे असा त्यांचा पक्का समज झाला. कारण येतच होते ना, एक 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 सुरुवातच झाली. मग पुढं घरी आणलं लालाला, स्नान घातलं. शॅम्पू कशाने स्नान घातलं? गोमूत्र, गो म्हणजे शेण आणि पाणी त्याला मिक्स करून त्यात पहिले स्नान घातलं. पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घातलं, दिष्ट काढली आणि सगळं गाव स्थिर झालं. आणि मग पुन्हा एक 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 कोण आलं? पुन्हा महाबळ भट आला. म्हणला पुतण्याची बातमी समजली मला, मी जातो, काही अडचण नाही. आता ब्राह्मणाचं रूप घेऊन आला म्हणून मारला नाही. आला महाराज, यशोदा होती. अरे तुझ्या मुलाचं भविष्य फार वाईट आहे. हा मूळ नक्षत्रावर जन्माला आहे, याला जिवंत ठेवण्यामध्ये मतलब नाही. हा तुमच्या सगळ्या कुळाचा सत्यनाश करी. मग काय करू आता? मोठं खटक खांद्याला पुरून असं म्हणजे यशोदेचं आईचं काळीच हे तळून गेलं. एक तर म्हातारपणी मूल झालं, ते काय तरुण होते का? वैशाची शेवटी एकची वांजुटी मोहाची त्रिपुटी नाचू लागली. म्हातारपणी पोरं झालेली लय लाडकी असते. आता नाही राहिले ते म्हणून पहिले करीत होते 2-2, 3-3 बायका पाहून आणि चांगल्या साठीच्या अंतराने लेकरं व्हायचे. मग आता ते कवा बी कडेवर घेऊन झेंडायचे, खांद्यावर घ्यायचे नेटायचे. काय रे ते सांगत. आता तसं झालं. यशोदा रडायला लागली. अरे हे गिराईक जरा आघावा दिसतंय. आणि मग सांगितलं, कोणाला सांगितलं? पाटे वरुटे मुसळ असा पडावला म्हणता का नि बामण, असा पडावला निपाट ठोकला. विचंबिला भट विचंबिला असा ठोकला. कुणी? मुसळाने. काही वरुट्याने, काही हा ठोकला. पळायला लागला. पळायला लागला तर पुढून बाजा आड्या झाल्या. बाजा आड्या झाल्या त्यात घोटवलं, पडलं असं आणलं. आता त्याचं धोतर फिटलं, पंचांग फाटलं. पंचांग फाटले
कोणते गाणं चालेल? अशी वाईट अवस्था झाली मला. तमप्रधान गाय, तमप्रधान वाद्य वाजलं की माणसाच्या अंग डुलत येते. मग डुलत येते म्हणजे काय समजायचं? तमगुणी समजायचं, दुसरं काय समजायचं? अरे सात्विक वाद्य जर असेल तर काळजाचा ठाव घेतं, त्याच्या अंतकरणामध्ये बदल करत जेवढी शक्ती आहे गायनामध्ये. मग त्याचं पंचांग फाटलं, जानवं तुटलं आणि धोतर गळाला महाराज गेलं. ते आता जायला लाज वाटायला भोंगळ झालं ना. काट्या लागल्या, कुट्या लागल्या, असं रक्ता बंबळ झालं. गेलं माणसाकडे पाहतो, अरे म्हणले ही कशाची अवस्था झाली? म्हणले गिऱ्हाईक अवघड. एवढं सोपं नाही. अशा मग आगासूर बकासूर हे सगळे दैत्य आले. आग घेत दैत्य खाणी मारले महाराज. आणि भगवंत थोडेसे मोठे झाले आणि मोठे झाल्यानंतर रांगायला लागले. रांगत रांगत अनेक लीला केल्या आणि अनेक लीला केल्यानंतर पुन्हा थोडे मोठे झाले आणि जसे बाळ गोपाळ गल्लीत खेळायला यायला लागले तसे खेळायला यायला लागले. मग पोरांची मैत्री झाली. मैत्री झाल्यानंतर देवाने विचारलं, अरे तुम्ही असे लुकडे मुकडे का? अरे काय करावं म्हणे कृष्णा, आम्हाला खायलाच नाही, आम्ही निश्चित ताकद. मग दोन्ही दही दूध कुठे जाते म्हणजे मथुरेच्या बाजारला, आम्हाला काय निसतं ताक. आणि आता आपण तरी कशावर ताकावरचं वागर रुपये म्हणायचे. वागर त्याच्यातच खुश आहेत आम्ही. गाडी घेतली आणि घोडी घेतली. हे काय असारे सगळे टाके. मग म्हणजे मग तुम्हाला खायचंय का? म्हणजे हो. काय खायचं? म्हणजे लोणी खायचं, दूध प्यायचं, दही खायचं, सगळं खायचं. म्हणजे मग चला आता आपण उद्यापासून चोऱ्या करू. ते म्हणजे चोऱ्या पाप लागत. तुम्हाला यायचं का? याला तरी यावे लागे अवघे माझ्या मागे मागे. आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो. आता केलेले होते. दुपारचे 2 वाजले होते. म्हणजे काय ऐकत नाही. चोर येतं चोऱ्या. महाराज त्यांनी अशा चोऱ्या केल्या अनेक ठिकाणी भगवंतांनी. आणि गोपाळाला मनसोक्त लोणी खाऊ घातलं. आणि मग गावामध्ये गोपाळा झाला. कोण चोऱ्या करतं, कोण चोऱ्या करतं? म्हणले नंदाचं पोरग चोऱ्या करतं राजाचं, कुणी बोलावं. असा बोपट झाला. पण एक दिवस नाईलाजानी सगळ्या गवळणी यशोदेकडे गेल्या आणि सांगितलं, यशोदे आम्ही राहावा तर जावा. असा शेवटचा इशारा दिला. आणि इशारा दिला, यशोदे गोकुळी राहे जावे.
असं त्या गवळणी आल्या आणि यशोदेला सांगितलं आता आम्ही गोकुळात राहावा का जावा असा निर्वाणीची शाप दिल्यामुळं भगवंताला यशोदा माता म्हणते आता उद्या जाई राणा सवे घेऊन गोधाना उद्यापासून तू कुठं जायचं अरे तुम्ही गाया घेऊन सारे अरे एक काठी घातली तरी भागत ना Yeah.
काय करायचं? अशी परिस्थिती झाली म्हणून झालेली सेवा भगवंताच्या चरणी, संतांच्या चरणी, तुम्हा सज्जन श्रोत्याच्या चरणी समर्पण करून सेवेला पूर्ण ज्ञानेश्वर कंठी धरेला कृष्ण ठेवू